दिवाळीच्या पदार्थामध्ये सर्वांचा लाडका आणि आवडता म्हणजे खमंग खुसखुशीत चकली. आणि चकली इतकी खुसखुशीत जर असेल तर खायला मजाच येते. तर आज आपण 1 किलो भाजणीपासून खमंग खुसखुशीत चकली बनवणार आहोत. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर चला, मस्त अशी काटेरी, आतून पोकळ आणि अजिबात तेलकट न होणारी चकली बनवूयात. छान खुसखुशीत होते, अजिबात फसत नाही, तेलामध्ये विरघळत नाही किंवा कडकसुद्धा होत नाही. खुसखुशीत असली तरीसुद्धा तेलकट होत नाही. मस्त अशी ही खमंग चकली बनवून तयार होते. रेसिपीला आपण सुरुवात करूयात. चकली बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला भाजणी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचेत. तर एका मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण माप सर्व वाटीनेच करणार आहोत आणि एवढ्या प्रमाणात जर तुम्ही भाजणी केली तर ही संपूर्ण भाजणी 1 किलो बनते. तर आता मध्यम आचेवर हे तांदूळ आपल्याला भाजवून घ्यायचेत. तांदूळ अगोदर धुवून घेतलेला आहे. आता चकलीसाठी तांदूळ कसा सुकवायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तांदूळ अगोदर निवडून घ्यायचा, नंतर 2-3 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चाळणीमध्ये पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं. नंतर एका कॉटनच्या कपड्यावरती घरामध्येच हा तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचा आहे. उन्हामध्ये अजिबात वाळत घालायचा नाही. उन्हामध्ये जर वाळू घातला तर त्याचे सर्व तुकडे पडतात आणि चकलीसुद्धा कडक होते. घरामध्ये साधारण 2-3 तासामध्ये व्यवस्थित असा हा तांदूळ सुकल्या जातो. आता हा तांदूळ मी चांगला असा भाजून घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही. फक्त तो चांगला हाताला असा गरम लागला की व्यवस्थित असा हा तांदूळ आपला भाजलेला आहे. तर पहा, आता हा चांगला हाताला गरम लागतोय आणि हलकासा कुस्करला जातोय, खूप त्याचा भुगा होत नाही. तर असा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत अजिबात भाजायचा नाही. तांदूळ भाजून झालाय. आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. साधारण 1 ते 1.5 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर हा तांदूळ आपला भाजून तयार होतो. पाहू शकाल, अजिबात लाल झालेला नाही, पांढरा शुभ्र असा हा तांदूळ आहे. तर या पद्धतीने आपल्याला तांदूळ भाजायचा आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. तर त्याच वाटीने 1 वाटी भरून डाळ मी घेतलेली आहे. आता ही डाळसुद्धा आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायची आहे. सर्व भाजणी आपल्याला मध्यम आचेवर करायची आहे, म्हणजे व्यवस्थित अशी भाजणी बनते, अजिबात करपत नाही. मोठ्या गॅसवरती भाजली तर भाजणी फक्त वरतूनच लालसर होते, ती आतपर्यंत व्यवस्थित अशी भाजल्या जात नाही. डाळ आपल्याला हलकीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर पहा, आता ही थोडी लालसर झाली आहे. आपण हिला लगेच ताटामध्ये काढून घेऊ. कारण काय होतं, जेव्हा आपण भाजणी बनवतो तेव्हा हा पदार्थ आता कढईमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला कमी लाल दिसतोय आणि जेव्हा आपण याला ताटामध्ये काढू आणि 1-2 मिनिटानंतर हा पदार्थ थंड झाला की तो जास्त लालसर दिसतो. तर कढईमध्ये थोडीशी लालसर अशी डाळ दिसू लागली की लगेच हिला ताटामध्ये काढून घ्यायची, म्हणजे ती जास्त लाल दिसत नाही. आता आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे. सेम पद्धतीने मध्यम आचेवर ही डाळ आपण थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. भाजणी भाजताना सतत त्याला अशी व्यवस्थित मिक्स करत राहायची, म्हणजे सर्व बाजूंनी त्याला एकसारखा कलर येतो आणि चवीतसुद्धा फरक पडतो. तर भाजणी खूप सोप्या पद्धतीची आहे. आपण 2 वाटी तांदूळ घेतले, त्याच्या अर्ध्या पटीने आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजे 1 वाटी, आणि हरभऱ्या डाळीच्या अर्ध्या पटीने अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. आता या मुगाच्या डाळीच्या अर्ध्या पटीने पाव वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर हे साधं सोपं असं आपलं माप आहे. आता डाळ चांगली भाजून झाली, थोडीशी लालसर झाली की काढून घेतली आणि कढईमध्ये पाव वाटी उडदाची डाळ आता मी भाजून घेते. तर ही डाळ थोड्याच प्रमाणात आहे, त्यामुळे खूप पटकन अशी भाजल्या जाते. थोडीशी लालसर झाली की लगेचच आपण हिला सुद्धा ताटामध्ये काढून घेऊयात. तर पहा, आता ही थोडी लालसर दिसू लागलेली आहे. खूप जास्त हिला आपल्याला भाजायची नाही, नाहीतर
ही डाळ थोडीशी चवीला उगरट असते आणि जास्त जर भाजल्या गेली तर त्याची चव चांगली लागत नाही. त्यामुळे थोडी लालसर झाली की लगेचच हिला काढून घ्यायची. आता आपण पाव वाटी साबुदाणा भाजून घेऊयात. आता आपल्याला पाव वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजायला थोडासा वेळ लागतो आणि व्यवस्थित असा हा साबुदाणा थोडा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मध्यम आचेवरच हा साबुदाणासुद्धा भाजायचा आहे. साबुदाणा टाकण्याचं कारण म्हणजे ही भाजणी बनवतो तर भाजणीमुळे काय होतं, धान्यामधील कस जो असतो तो कमी होतो आणि साबुदाणा टाकल्यानंतर थोडासा चिकटपणा त्याच्यामध्ये येतो, त्यामुळे साबुदाणा टाकला जातो. तर साबुदाणा व्यवस्थित असा फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटे हा साबुदाणा भाजण्यासाठी लागतो. साबुदाणा व्यवस्थित भाजला म्हणजे आपण गिरणीतून जेव्हा याला दळून आणतो तेव्हा व्यवस्थित त्याचं पीठ होतं. कधी कधी काय होतं, साबुदाणा तसाच मोठा मोठा राहतो, तो व्यवस्थित दळला जात नाही. चांगला भाजला म्हणजे तो छान असा दळला जातो. साबुदाणा भाजलेला आहे त्याच कढईमध्ये 1 वाटी भरून पोहेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत. पोहेसुद्धा आपल्याला मध्यम आचेवरच सतत असं मिक्स करत भाजून घ्यायचेत. पोहे खूप पटकन भाजले जातात. थोडे कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेऊयात. पोहे आपण थोड्या वेळ असं भाजत राहिलं की लगेच ते आकसू लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तर थोडेसे भाजल्यानंतर हातामध्ये आपण याला असं घेऊन कुस्करून बघूयात. छान असे ते कुस्करले जात आहेत, म्हणजे पोहे व्यवस्थित असे भाजलेले आहेत. तर आता पोहेसुद्धा आपण भाजणीच्या ताटामध्ये काढून घेऊयात. छान असे ते भाजल्या गेलेले आहेत. आता आपल्याला याच कढईमध्ये अर्धी वाटी धने टाकायचे आहेत आणि धनेसुद्धा व्यवस्थित असे मध्यम आचेवर भाजून घ्यायचेत. धने टाकल्यामुळे काय होतं, चकलीला मस्त खमंग अशी चव येते. तर धने थोडेसे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात. धने पटकन भाजले जातात. आता थोडेसे लालसर असे धने दिसायला लागले की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये टाकायचे आहे 2 चमचे जिरे. तर आपल्या रेग्युलरच्या चमच्यानेच 2 चमचे जिरे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि फक्त गरम कढईमध्ये हे सर्व आता आपण एकदा मिक्स करून घेऊयात. तर आता आपली संपूर्ण भाजणी जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. धने जिरेसुद्धा मी याच्यामध्येच टाकून घेते. आता याच्यामध्ये 2 चमचे भरून ओवा टाकायचा आहे. सर्व साहित्य आपण भाजणीमध्ये असं दळून आणणार आहोत, ज्यामुळे आपल्याला वरतून अजून टाकण्याची गरज पडत नाही. सर्व पिठामध्ये छान असं दळून येतं. तर 2 चमचे ओवा टाकायचा. ही भाजणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि थोडीशी थंड झाली की नंतर हिला गिरणीमधून बारीक असं याचं पीठ दळून आणायचं. तर छान असं मी याला सर्व मिक्स करून घेतलंय. आता बारीक असं पीठ आपल्याला दळून आणायचंय आणि लगेच याच्या आता आपण चकल्या बनवून घेऊयात. तर पीठ दळून आणलंय. आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं. कुठलंही एक भांडं घ्या. मी एक डब्बा घेतलेला आहे. हे पीठ आपण आता मोजून घेऊयात. तर या डब्याने 2 डब्बे हे पीठ भरलेलं आहे आणि थोडंसं पातेल्यामध्ये अजून शिल्लक राहिलंय. तर पीठ आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा याची उकड काढतो तेव्हा आपल्याला पाणी टाकायला सोपं जातं. तर आता कढईमध्ये आपल्याला याच डब्याने 1 डब्बा भरून पाणी उकळत ठेवायचं आहे. तर कढईमध्ये मी 1 डब्बा पाणी टाकून घेते आणि अजून अर्धा डब्बा पाणी आपल्याला टाकायचं आहे, कारण आपल्याला वापस पीठ मळताना सुद्धा थोडंसं कोमट पाणी लागणार आहे. त्यासाठी हे अर्धा डब्बा पाणी मी जास्तीचं टाकलेलं आहे. आता पाणी गरम झालं की आपण जे जास्तीचं पाणी टाकलंय ते वापस आपण या डब्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे नंतर आपल्याला हे उपयोगात येतं. तर 1 डब्बा पाणी आपण कढईमध्ये ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे मीठ आणि 1 चमचा भरून लाल तिखट. तुम्ही चवीनुसार सुद्धा टाकू शकता, पण एवढ्या प्रमाणासाठी 2 चमचे मीठ आणि 1 चमचा लाल तिखट अगदी बरोबर होते. आता 4 चमचे चकली मसाला मी यामध्ये टाकलेला आहे आणि पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आणून घ्यायची आहे. तर मोठा गॅस करून
व्यवस्थित आता या पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस आता आपण बारीक करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण 2 पळ्या तेल टाकूयात. आपण भाजी करण्यासाठी जेव्हा ज्या पळीने तेल टाकतो अगदी त्याच पळीने 2 पळ्या तेल मी याच्यामध्ये टाकून घेते. तुम्ही चमच्याने जर टाकणार असाल तर 3 छोटे चमचे तेल याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. व्यवस्थित आता याला मी मिक्स करून घेते आणि आता आपण याच्यामध्ये टाकूयात पीठ. तर सर्व पीठ जे आहे ते असं आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी एकदा उकळलं की गॅस लगेच बारीक करून घ्यायचा आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्व भाजणी या पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात. तर आता ही व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि गॅस आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. भाजणी व्यवस्थित मिक्स करून घेतली की गॅस लगेच बंद करायचा आणि याच्यावरती एक असं पूर्ण बसणारं झाकण ठेवायचं. 10 मिनिटे ही भाजणी आपल्याला अशीच झाकून राहून द्यायची आहे. नंतर एका ताटामध्ये ही भाजणी काढायची. आता याला आपल्याला एखाद्या तांब्याने किंवा छोट्या फुलपात्र्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ही उकड आहे त्यामुळे थोडीशी गरम आहे. तर असं एखाद्या भांड्याने आपण याला मिक्स केलं म्हणजे ती छान अशी मिक्स होते आणि हाताला चटके बसत नाही. तर थोडीशी मी याला अशी मिक्स केली. आता ही थोडी थंडसुद्धा झालेली आहे. आता आपण याला पाण्याने मळून घेऊयात, पण त्या अगोदर आपण अर्धी वाटी तीळ याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपण जे पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याने आपण उरलेलं हे पीठ आता मळून घेऊयात. आता जसं लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये टाकत जाऊ आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ. तर पीठ सोप्या पद्धतीने मळण्यासाठी काय करायचं, अगोदर फक्त याचा एक गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. जसं पाणी लागेल तसं टाकत जायचं आणि हे पीठ असं एकत्रित करायचं. त्याला सुरुवातीलाच मळत बसायचं नाही, फक्त असं त्याला एकत्रित आपल्याला आणून घ्यायचं आहे. तर संपूर्ण पाणी मी याच्यामध्ये आता वापरलेलं आहे. आपण जे अर्धा डब्बा पाणी जास्तीचं ठेवलेलं होतं ते सर्व पाणी आपल्याला याच्यामध्ये लागलेलं आहे आणि एक गोळा आता मी याचा बनवून घेते. भाजणीचं असं पीठ मळताना थोडंसं जड जातं, कारण चिकटपणा याच्यामध्ये थोडा कमी असतो आणि जितका आपण याच्यामध्ये पाणी टाकत जाऊ तसं पाणी याच्यामध्ये आटत जातं. पण तरीही आपल्याला पाणी बेतानेच टाकायचं आहे, पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर पहा, मी आता याचा एक गोळा बनवून घेतला आहे. फक्त पीठ सर्व असं एका जागेवरती करून घेतलं आहे. अजून मी याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं नाही. आता पीठ एका भांड्यामध्ये आपण जी उकड काढलेली कढई आहे त्यातच मी हे पीठ ठेवून घेतलेलं आहे. आता यातील एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या सूर्यामध्ये जेवढा बसेल तेवढा गोळा घ्यायचा. थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाण्याने हा गोळा आता चांगलं भाकरीचं पीठ आपण जसं मळतो अगदी तसंच याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे छान याला चिकटपणा येतो आणि आपण जेव्हा याची चकली बनवतो तेव्हा तिचे तुकडे पडत नाहीत. तर थोडं थोडं पाणी टाकत मी याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घेते. तर अगदी फक्त पाण्याचा शिंतोडा मी यावरती टाकलेला आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. पातळ पीठ जर झालं तर आपली चकली तेल धरू शकते, त्यामुळे खूप पातळ करायचं नाही. तर सर्व पिठाचे गोळे याच पद्धतीने मी बनवून घेतलेत. यामुळे काय होतं, पीठ सोप्या पद्धतीने मळलं जातं, आपले हात दुखत नाहीत आणि पटकनसुद्धा बनल्या जातं. तर आता एका सुऱ्यामध्ये हे पीठ मी भरून घेते. जास्त भरलं तर सुऱ्या लागत नाही, त्यामुळे थोडं कमी करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊयात. तर तेलसुद्धा मी तोपर्यंत गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल पण गरम होतं आहे आणि आपण चकल्या पाडून घेऊयात. तर एका ताटामध्ये मी या चकल्या पाडून घेते. चकली पाडत असताना सर्वात जे
सुरुवातीचं टोक जे असतं ते थोडंसं असं चिटकवून घ्यायचं, म्हणजे चकलीला मध्यभागी सांध राहत नाही आणि ती छान गोलाकारसुद्धा बनते. तर पहा, मस्त अशी काटेरी अशी ही चकली आपली बनत आहे. आता शेवटचं टोक जे असतं ते सुद्धा आपल्याला असं चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, चकली तेलामध्ये सुटत नाही. तर पहा किती छान पद्धतीने ही चकली उचलल्या जाते, अजिबात मोडत नाही. मस्त अशी चिकनाई या पिठाला आलेली आहे. ताटामध्ये बसतील तेवढ्या चकल्या मी आता पाडून घेते. तर साधारण 5 ते 6 चकल्या या ताटामध्ये बसतील. आता चकल्या जर करताना तुटत असतील तर पिठाला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि चांगलं अजून याला मळून घ्यायचं, कारण पीठ जर व्यवस्थित मळलेलं नसेल तर चकल्या करताना तुटू शकतात आणि त्या तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित अशा टाकता येणार नाहीत. तर पीठ थोडंसं मळून घेतलं म्हणजे त्या चकल्या तुटणार नाहीत. तेल आपण गरम झालं आहे किंवा नाही बघूयात. तर थोडंसं पीठ मी टाकून बघितलं आणि ते लगेच छान असं वरती आलंय. तर कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चकल्या सोडून घेऊयात. तर चकली उचलताना मध्यभागी आणि शेवटची जी त्याची लेअर असते तिथून आपल्याला ही चकली धरायची आहे, म्हणजे ती मोडत नाही. तर चकल्या तळताना अजून एक गोष्ट म्हणजे चकल्या जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि जशा चकल्या तेलामध्ये अशा सेट झाल्या म्हणजे आपण त्याला पलटी करू शकू तेव्हा गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे, कारण चकल्या जर आपण अशा व्यवस्थित तळल्या तर तेल धरत नाहीत. चकली बनवण्यासाठी व्यवस्थित अशी बनवण्यासाठी ती तळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर काय करायचं, आपण सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि चकल्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या. मोठ्या गॅसवरतीच त्या चकल्या तेलामध्ये राहू द्यायच्या. त्याच्यावरचा जो तेलाचा फेस आहे तो थोडासा कमी झाला की नंतर गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवर नंतर या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात. कारण तेल जर थंड असेल तर चकल्या पूर्ण तेलामध्ये पांगतात आणि खूप त्या तेलकट होतात, खाव्याशा वाटत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तेल चांगलं गरम असायला हवं आणि खूप जास्त गरमसुद्धा नको, नाहीतर त्या खूप करपट लागतील किंवा मग लवकर त्या अशा वरतून लाल होतील आणि आतपर्यंत तळल्या जाणार नाहीत, व्यवस्थित त्या कुरकुरीत होणार नाहीत. तर मीडियम टेम्परेचरवर आपण या चकल्या तेलामध्ये तळून घेऊयात. तर पहा, आता मी गॅस मीडियम केलेला आहे. फक्त त्याच्यावरचा जो तेलाचा फेस आहे तो कमी होईपर्यंतच मी मोठा गॅस ठेवलेला होता आणि नंतर मीडियम गॅसवरती या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. आता चकली तळली आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, तर एकतर चकलीला छान असा लालसर कलर येतो आणि दुसरं म्हणजे ही चकली जी आहे ती तेलामध्ये तळाशी जाऊ लागते, त्याच्यावरील फेस पूर्ण कमी होतो. तर या 2 गोष्टी वापरून आपण योग्य पद्धतीने चकली तळू शकतो. दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण चकली तेलामध्ये टाकतो तेव्हासुद्धा आपल्याला सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे, कारण तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि चकली टाकल्या टाकल्या ती तेलामध्ये पांगत नाही, व्यवस्थित अशी ती तळल्या जाते. तर मस्त अशी भरपूर टिप्सची ही आपली चकली बनवून तयार आहे. छान खुसखुशीत होते आणि मस्त अशी काटेरी, कमी तेलकट. तर तुम्हाला हा आपला साधा सोपा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. काही गोष्टी सांगायच्या विसरल्या असतील किंवा कुठे व्हिडिओ क्लिप्स थोड्या मिस झाल्या असतील तर त्यासाठी माफ करा आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली ही चकली बनवून बघा. मस्त अशी होते, अजिबात फसत नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच दिवाळीच्या रेसिपीजसोबत आणि आपल्या नेहमीच्याच साध्या सोप्या चमचमीत रेसिपीजसोबत. तोपर्यंत बाय बाय.